विवाहितेचा छळ करून तिचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पतीस जन्मठेप, सासूस 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली। सासरा मात्र निर्दोष सुटला। प्रियांका मिथुन राठोड व 21 राहणार कामती खुर्द हिचं लग्न मिथुन सोबत 8 मे 2014 रोजी झालं होतं। त्यानंतर कधी सोनं तर कधी 1 लाख रुपये माहेरून आणण्याचा तगादा लावण्यात आला होता। प्रियांकाच्या वडिलांनी 1 लाख रुपये दिले। नंतर प्रियांका ही गर्भवती होती। 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता मिथुन यानं सासऱ्याला फोनवरून प्रियांकानं फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं। सासऱ्यांनी आपल्या नातेवाईकांना घेऊन प्रियांकाचं घर गाठलं तेव्हा प्रियांकाच्या गळ्यावर दोरीनं आवळल्याचे 2 ठिकाणी व्रण दिसले। यावरून तिनं आत्महत्या केली नसून तिचा खून झाला असल्याची फिर्याद प्रियांका हिचे वडील विलास नारायण चव्हाण यांनी कामती पोलीस ठाण्यात दिली। खटल्याच्या सुनावणीप्रसंगी 9 साक्षीदार तपासण्यात आले। तसंच आरोपीच्या बाजूनं बचावाचे 2 साक्षीदार तपासण्यात आले। साक्षीदारांच्या जबाबातील सुसंगतपणा तसंच विश्वासार्ह खुलासा आरोपींनी दिला नाही। डॉक्टरांच्या साक्षीवरून प्रियांका हिची आत्महत्या झालेली नसून तिचा खून झाला असल्याचा पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला। त्यावरून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा युक्तिवाद मांडण्यात आला। यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश RV सावंत वाघुले यांनी आरोपींना शिक्षा सुनावली। पती मिथुन राठोड याला जन्मठेप, सासू तानुबाई राठोड हिला 2 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली। तसंच नुकसान भरपाई म्हणून 50,000 रुपये फिर्यादीला देण्याचा आदेश सुद्धा न्यायालयानं दिला। तिसरा आरोपी असलेला सासरा सुभाष केशव राठोड याला निर्दोष सोडलं। या प्रकरणी सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, मूळ फिर्यादीकडून ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी तर आरोपींकडून ॲडव्होकेट धनंजय माने यांनी काम पाहिलं। न्यायालयामध्ये दोषारोप पत्र पाठविलेलं होतं। खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस एकंदर सरकारच्या वतीने 9 साक्षीदार या ठिकाणी तपासण्यात आले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून बचावाचे 2 साक्षीदार देखील त्या ठिकाणी बचाव पक्षाच्या वतीने तपासण्यात आले आणि सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद मांडताना या ठिकाणी या सर्व साक्षीदारांच्या ज्यांनी जबाब दिलेले आहेत त्याच्यामध्ये सुसंगतपणा असून आणि घटनेच्या वेळेस ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला ही प्रियांका जी आहे ती आरोपींच्या घरी होती। तर तिचा मृत्यू कसा झाला ही गोष्ट त्या आरोपींना दाखवणं गरजेचं होतं न्यायालयासमोर, परंतु त्यांनी ती गोष्ट न्यायालयासमोर दाखवली नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांचा जो वैद्यकीय अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये असं स्पष्ट त्या ठिकाणी आलेलं होतं की हिची या ठिकाणी आत्महत्या नसून दोरीने आवळून तिचा खून करण्यात आलेला आहे। तो अहवाल देखील या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरला आणि या आरोपी मिथुन राठोड त्याची आई यांनी या ठिकाणी खून केल्याचं सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयामध्ये सिद्ध करण्यात आलं।